या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। धुळे सुरत महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला। भरधाव वेगातील स्विफ्ट कारचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर तब्बल 5 ते 6 वेळा पलटी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा संपूर्ण प्रकार परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। अपघातात आकाश पाटील या दारू तस्करी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा तस्कर रोहित वाघ हा गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतकार्य करत जखमींना विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल केले। विसरवाडी पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत पंचनामा केला। धक्कादायक म्हणजे अपघातग्रस्त कार क्रमांक GJ 26 AB 4424 मधून मद्याचे खोके आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासात ही कार दारूची तस्करी करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। अपघातावेळी वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालंय। या घटनेनंतर प्रशासनानं महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याचे आणि बेकायदेशीर वाहतूक टाळण्याचं आवाहन केलंय। पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू असून मद्य तस्करीच्या अँगलनीही चौकशी केली जाते। दरम्यान धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर आंतरराज्य सराईत तस्करांची टोळी तर कार्यान्वित झालेली नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते। तसेच महामार्ग बेकायदेशीर दारू तस्करीचं केंद्र तर होत नाही, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडणार नाही याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही। महामार्गावरील वेग आणि बेकायदेशीर कृत्य जीवघेणी ठरू शकतात याचं हे एक आणखी धक्कादायक उदाहरण ठरलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.